महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे, निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्याबरोबर आहे जे मंगल धनराज सर आहेत, जे बहुजन समाज पार्टीचे प्रमुख प्रभारी आहेत, मुंबई प्रभारी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपली काय तयारी आहे, की जी उमेदवार आपण उभे करणार आहे त्याबद्दल काय? बहुजन समाज पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार आणि आम्ही 227 पूर्ण वार्डमध्ये आमचे उमेदवार उभे करून सर्व शक्तीनिशी निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. काय भूमिका असतील आणि काय सामर्थ्य असेल ते आपल्या निवडणुकांची आमच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत. मुळात बहुजन समाज पार्टी महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपण विचार केला तर नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य, शिक्षण, परिवहन अशा अनेक इतर स्थानिक नागरी समस्या ज्या असतात त्या प्रामुख्यानं राबवण्यावर आमचा भर असणार आहे. ते आमच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. जसं मुंबईच्या आपण एक परिचित भाषेमध्ये वॉटर गटर मीटर त्या सोडून तर अर्थातच महानगरपालिकेच्या निवडणुकांचा विषय करता येणार नाही, त्यामुळे ते प्रमुख मुद्दे असतील. पण त्याचसोबतच आमचा प्रामुख्यानं कटाक्ष असेल की मुंबई शहरामधील जो झोपडपट्टीवासियांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. शासकीय यंत्रणा किंवा या सगळ्या पद्धतीनं जी बिल्डरशाहीने त्याच्यावर जो झोपडपट्ट्या गिळंकृत करून या शहराला बकाल करण्याचा आणि झोपडपट्टीधारकांना अन्याय करून त्यांच्यावर जो शोषण करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याला चाप बसवण्यासाठी आम्ही प्रामुख्यानं तो मुद्दा आमच्या अजेंड्यावर असणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आजकाल गेल्या काही वर्षामध्ये राजकारणाचा जो ट्रेंड चाललेला आहे, माणूस मतदार सर्वसामान्य मतदार निवडून एका पक्षाच्या उमेदवाराला देतो, निवडून आल्यावर ती माणसं कुठे जातील याचा कोणी नेम नाही सांगू शकत. नुसतं कोलांट उड्या मारण्याचं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात पक्ष फोडणं चाललं आहे सगळीकडं आणि या सगळ्या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. ज्या निष्ठेनं उमेदवार बघून पक्ष बघून मतदान करतो तो उमेदवार त्या मतदाराच्या विश्वासाला पात्र ठरत नाही आहेत निवडून आल्यानंतर. आणि बहुजन समाज पार्टीकडे त्या अर्थानं या देशातला आणि मुंबईतलाही मतदार फार आशेनं बघतो आहे. कारण मागच्या काही वर्षांमध्ये जी बहुजन समाज पार्टीनं आपल्या कॅडर्सच्या माध्यमातून जी ग्राउंडवर तयारी चालू केलेली आहे त्या तयारीच्या आधारावर तुमच्या लक्षात येईल की मागे 9 ऑक्टोबरला बहन मायावतींनी उत्तर प्रदेशामध्ये लखनौ या ठिकाणी बसपाचे संस्थापक माननीय कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनी जो रॅली केली, 20 लाखाच्या आसपास माणसं त्या रॅलीला आली आणि ज्या लोकांना असं वाटत होतं की बसपा संपली किंवा बसपा संपावी अशी ज्यांची इच्छा होती त्यांना अत्यंत सडेतोड उत्तर मिळालं आहे की बसपा संपलेली नाही. बसपा दिखावेबाजपणा केल्यापेक्षा ग्राउंडवर काम करण्यावर विश्वास असणारी पार्टी आहे आणि तसंच काम आमचं मुंबईमध्ये गेल्या 6 महिने वर्षभरापासून फार ताकदीने चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमच्या परफॉर्मन्सवरून आणि या सगळ्या कामाच्या आधारावर तुम्हाला चांगले निकाल दिसतील. सोबतच तुम्हाला लक्षात येईल की देशामध्ये एक मोठा राजकीय प्रकार चालू आहे की लहान पक्षांना गिळंकृत करून संपवण्याचं मोठं षड्यंत्र चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टी देशातील जनतेपुढं अर्थात मुंबईच्याही जनतेपुढे देशातला 3ऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष म्हणून या निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत आणि अगदी आमच्या त्या राष्ट्रीय दर्जाला साजेसं परफॉर्मन्स देखील त्या आधारावर करणार आहोत. तुम्ही बिहारमध्ये रिझल्ट पाहिला, बहुजन समाज पार्टीने स्वतःच्या बळावर तिथे कुठेही कुठल्याही प्रकारचा रिसोर्सफुल साधनं आमच्याजवळ नसताना देखील आम्ही या सगळ्या राजकीय रणकंदनामध्ये आमचे एक उमेदवार तिथे निवडून आले आणि योग्य निवडणुकीचं जर संचलन झालं असतं तर आणखी कदाचित 8 ते 10 निवडणुकीत आमचे आमदार निवडून आले असते बिहारमध्ये. हे स्वयं बहन मायावती यांनी देखील सांगितलं. काल परवा केरळमध्ये देखील तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड समाधानकारक अगदी दक्षिणेतल्या खालच्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात शेवटच्या राज्यात देखील बहुजन समाज पार्टीचे मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून आलेत आणि त्यामुळे या अलीकडच्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीचा प्रचंड वाढलेला जो ग्राफ आहे निकालांचा त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये त्याचा खूप सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि बहुजन समाज पार्टी मुंबईमध्ये देखील या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं प्रदर्शन करेल यामध्ये आम्हाला अजिबात शंका वाटत नाही.